त्यामुळे ती साथ नक्की द्या. थँक्यू. मगाशी काही नावं राहून गेली. मी पोस्ट ज्यांनी केले व्हिज्युअल प्रमोशन्स आणि जय शिकारखाने किंवा पोस्टर डिझाईन्स ज्यांनी केले सचिन यांची नावं विसरलो, सॉरी. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो. महत्वाचं म्हणजे आमचा साऊंड डिझायनर इकडे आहे, त्याचं नाव मी विसरलो, मंदार कमलापूरकर. खूप छान साऊंड डिझाईन केलेलं आहे. आम्ही बसलो असताना त्यांनी खूप पेशन्सनी पुन्हा आणि खूप छान क्रिएटिव्हिटीने काम केलेलं आहे. सो एक त्याचे खूप मनापासून आभार. आणि आणखीही या क्षणी मला आठवत नाही आहेत, कोणाची नावं राहून गेली असतील तर असं समजा की मी तुमची नावं घेतलेली आहेत. आमच्या प्रोडक्शनची जी मुलं आहेत, मानस भगत वगैरे, ही सगळी गेली अनेक दिवस अविश्रांत कामं करतात. पण या ठिकाणी आलं की सगळी नावं विसरायलाच होतं. आणि शिवाय मी माझे नाव घेतलं नाही की. सो आता मी माझे नाव घेतो, मी खूप काम केलेलं आहे. सो थँक्यू. आता किशोर दादांना मी विनंती करते. किशोरजी, तुम्ही या अमोल आणि ऋषी बरोबरचा हा तिसरा चित्रपट आहे तुमचा. तुम्ही स्वतः एक कवियात रायटर आहात, तर जारण विषयी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. जारण ही फिल्म मुख्यतः माझा कादंबरीकार मित्र आणि फार मोठा साहित्यिक मराठीतला ऋषिकेश गुप्ते हा मोठा लेखकच नाही तर खूप माझा जवळचा असा मित्र सुद्धा आहे. म्हणजे याने जेव्हा कास्ट केलं तेव्हा मला ऍक्टर म्हणून सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट म्हणजे दाढी चिकटवणे आणि मिची चिकटवणे. त्यामुळे मी जे काहीतरी बहाणे काढून सगळं हे टाळताही बघत होतो. आणि आय वॉज सो कॉन्फिडंट अँड शुअर की मित्र म्हणून याला कन्व्हिन्स करू शकेन की मी असा क्लीन शेवून येतो आणि मी असा डॉक्टरचा रोल करतोय. पण त्याने मी असं म्हणतोय म्हटलं उलट म्हणजे मिशी चिकटवलीच, नाही तर मला तो फिल्म मधनं काढायला निघाला होता. तर इतके जवळचे मित्र आहेत. आणि अमोलला पण खूप वर्ष मी ओळखतो, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जणाबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे, सगळ्यांना ओळखतो आहे. राजन भिसे किती वर्षांपासून आम्ही एकत्र एकमेकांची कामं पाहतो आहोत. आम्ही काही कामं पण एकत्र केलेली आहेत. अनिता दाते, हे सगळेच लोक मला खूप आवडणारे. आणि या वेगळ्या विषयावरच्या फिल्म मध्ये मी एक त्यांच्या बरोबर छोटासा पार्ट होऊ शकलो, याचा मला खूप आनंद वाटतो. थँक्यू, धन्यवाद. अनिता दाते म्हटलं की हटके भूमिका असते आणि मराठी सुद्धा काहीतरी वेगळा लहजा आहे. तर त्याविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी जेवढं तुम्हाला अलाउड आहे सांगायला तेवढंच सांगू शकते. गंगुटी ही भूमिका मी करते आणि गंगुटी विषयी सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तुमच्याही मनात एक गंगुटी आहे आणि तिचं नाव काहीतरी वेगळं असेल, पण तिला तुम्हाला भेटायचं असेल पुन्हा एकदा आणि ती मजा अनुभवायची असेल भयाची, तर जारण बघायला नक्की या. तुम्हाला तुमची गंगुटी जारण मध्ये भेटेल कदाचित. अमृता सुभाष, बस नाव ही काफी है. जी भूमिका तिच्या वाट्याला येते त्याचं ती सोनं करते असं म्हटलं जातं. सो अमृता, जारण विषयी काय सांगते? आता आपण अनिता विषयी बोलत होतो, तिच्याविषयी मला एक गोष्ट सांगायला आवडेल सगळ्यांना. आपला कुठली भाषा होती ती? अहिराणी. सर, हमारे मराठी में एक डायलेक्ट है अहिराणी, तो वो बहुत मुश्किल है, मतलब ऐसा वो उसको कर पाना इतना आसान नहीं है. इस लड़की ने उसके सारे डायलॉग्स जब लिखे गए तो वो सारे डायलॉग्स अहिराणी में उसने ट्रांसलेट करवाए और ये पूरी फिल्म वो अहिराणी में उसने वो डायलेक्ट यूज किया है. एंड इट्स नॉट इजी, मतलब वो ऐसे इट्स नॉट इजी. मतलब उनका बाकी का तो क्या प्रेजेंस है आपने देख ही लिया. मतलब शी इज स्टनिंगली ब्यूटीफुल एंड एट द सेम टाइम what work, मतलब I was in awe with her craft. और मुझे ऐसे भी लगता है कि मैजिक तो मैंने मतलब अभी उनकी बात चल रही थी तो ये I was in awe with मतलब मराठी में हमेशा ही मैं जब ये फिल्म काफी सालों के बाद मैंने मराठी फिल्म की, हिंदी में काम चल रहा था और सब लोग बोल रहे थे कि तू मराठीत कधी येणार आहेस. बट इट ऑलवेज वॉज कि मैं अच्छे स्क्रिप्ट के लिए आई वॉज वेटिंग. और ऋषिकेश गुप्ते, मैं उनकी फ़ैन थी कब से,
सर नॉवेल्स बड़े कमाल के उन्होंने लिखे हुए हैं, काफी बाकी के भी उनके जो नॉवेल्स है, और ये जो जॉनर है ना साइकोलॉजिकल हॉरर थ्रिलर, ये तो उनका मतलब फोर्टे है, मतलब कमाल है। मतलब बाकी के भी उनके हाकामारी है, वो भी मुझे बहुत पसंद है उनकी नॉवेल। तो जेव्हा त्याचं स्क्रिप्ट हे मला कळलं तेव्हा मी म्हटलं मला वाचायलाच हवं ते, एंड देन ही रेड इट हिमसेल्फ, ही रीड्स ऑल्सो वेरी वेल। एंड जब मैंने पहली बार सुना तो मेरे तो रोंगटे खड़े हो गए, बिकॉज आई एम माई सेल्फ अ वेरी स्केर्ड ऑडियंस आई वुड से। तो लेकिन मुझे लगा कि यही वो स्क्रिप्ट है शायद जो मुझे मेरा काफ़ी सालों के बाद अगर मराठी में जो करना है तो वो ये है। और मुझे बहुत खुशी हुई कि इस रोल के लिए उन्होंने मुझे चुना। और अमोल बहुत पुराने दोस्त हैं, और अमोल उसमें जिस तरह से हमारे पीछे खड़े रहे, आई एम रियली ग्रेटफुल टू हिज इंटायर टीम, प्रोडक्शन जो था हमारा, और फिर इंटायर कास्ट जो मिलती गई। जैसे किशोर ने कहा, हम सब लोग बहुत सालों से एक दूसरे के साथ हैं, मतलब काफ़ी सालों से, तो उन सब के साथ काम करना मतलब फैमिली में वापस आने जैसा था मेरे लिए। सो आई एम रियली रियली ग्रेटफुल टू लाइफ कि मैं इस फिल्म का हिस्सा बन पाई। और अब फिल्म आपके सामने है। मैं यूनिवर्स पे बहुत विश्वास करती हूँ, कुछ चीज़ें यूनिवर्स ने मेरे लिए की है ऐसे मुझे लगता है। तो तापसी पन्नू जी की एक पार्टी थी जिसमें मुझे बुलाया गया था, और उसमें मैंने दूर अनीस बाज़मी सर को देखा, और मैंने आज तक, मतलब विकास को भी ये बात पता है, मैं किसी को भी जाके मिलकर कह नहीं पाई हूँ कि भाई मुझे आपके साथ काम कुछ भी, मतलब आई एम वेरी शाय, दैट्स माई वीकनेस। मुझे लगता है कि किसी भी एक्टर को ऐसा नहीं होना चाहिए। बट पहली बार मुझे लगा कि सर को मुझे बताना चाहिए, बिकॉज व्हेनेवर आई फील लो, तो मुझे उनकी फिल्मों ने बहुत एक सपोर्ट किया है। हाँ, मतलब वेलकम के कुछ शॉट तो इतने बार हम सब ने, मतलब ये ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस आई थिंक, कि एक इतने मतलब उन्होंने हमें साथ दिया है उनकी फिल्मों ने। सो आई जस्ट फेल्ट लाइक टॉकिंग टू हिम, एंड तब से एक हमारी बातचीत शुरू हुई, और सर ने मुझे कहा था कि देखिए बताइए जो भी है। लेकिन उसके बाद जब इसका ट्रेलर देख के मनन ने हमें सर से मिलवाया, आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू यू मनन, आवर एंजल, कि आपकी वजह से सर हमारी साइड पे आए। सो आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल। मतलब अभी मुझे 2 दिन लगे इस बात को सच मानने के लिए कि सर इज प्रेझेंटिंग आवर फिल्म, बिकॉज इट्स रियली रियली बिग ड्रीम। जैसे ऋषिकेश ने कहा, आम्ही सगळे खूप खुश आहोत की अनीस बाज़मी सरांनी पहिला जो मराठी चित्रपट प्रेझेंट केला तो जारण आहे। आणि माझी पूर्ण टीम इथे आहे, मला खूप इमोशनल वाटतं आहे। आणि माझ्या छोट्या मुलीचं काम केलेलं पण मला या छोटीचं पण खूप कौतुक करायचं आहे, कारण आपने देखा होगा कि मेरा रोल जो है उसमें उसके कुछ मेंटल इम्बैलेंस के बारे में बात है। उस लड़की ने वो सब किया है सर, मतलब क्योंकि बचपन से वो जो शॉर्ट्स उसने दिए हैं, तर मला असं वाटतं की या संपूर्ण टीम सकट मी उभी आहे। आणि टेक्निकल टीमचे पण मला आभार मानायचे, सगळ्यांचेच आभार मानायचे। आणि मायबाप प्रेक्षक आणि तुम्ही सगळे मीडिया, तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या बाजूनी उभे आहात, मला खूप खूप बरं वाटतंय। तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता। हा सिनेमा मला असं वाटतं ऑडियन्स पर्यंत पोहोचणार आहे, आणि आपण फोटो ऑफ सुद्धा करणार आहोत, प्रश्न सुद्धा घ्यायचे आहेत, बाहेर सुद्धा आपण फोटो काढणार आहोत। पण त्याआधी जे दिग्गज कलाकार आणि डिरेक्टर्स आणि हे सगळे आपले जे पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करते, सर प्लीज आपके साथ पहले क्रू के साथ एक फोटो। वेट सर, थँक्यू ओके, थँक्यू। यांनी हिट जाणार आहे, ही आपली खरी हिरोईन, आमच्या दोघींपेक्षा ऋषिकेशला ही आवडते। मैं फेस करो। अच्छा अच्छा, थांब ना। ओके, आरामात भाई, शांत मी काही करत नाही घेतला। थांब ना एक मिनिट।
मॅम इथे नमस्कार, मी किशोर कदम. 5 तारखेला तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येतो जारण नावाचा चित्रपट, ज्याच्यामध्ये मी जारणबद्दल इतकंच सांगेन की तुम्हाला जर उत्कृष्ट परफॉर्मन्स बघायचे असतील, उत्कृष्ट दिग्दर्शन बघायचं असेल, आउटस्टँडिंग सिनेमॅटोग्राफी पाहायची असेल आणि जर कथा आजकालच्या जगामध्ये कशी सांगितली जाऊ शकते, हॉलिवूडच्या लेवलचं जर तुम्हाला हॉररपट पाहण्याची आठवण करून घ्यायची असेल तर 5 तारखेला आमचा जारण चित्रपट तुम्ही जरूर पहा. हा एक कौटुंबिक भयपट आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्या कुटुंबाने बसून फक्त हसवून घेऊन स्वतःचं मनोरंजन करणं, ही एवढी आपण तोकडी मनोरंजनाची व्याख्या केलेली आहे. परंतु आपण ज्या समाजामध्ये जगतो, म्हणजे आज मंगळापर्यंत जरी रॉकेट गेलेलं असलं आणि वर्षभर जरी अवकाशामध्ये सुनीता विल्यम्स सारखे लोक राहत असले तरी सुद्धा कोकणातल्या कुठल्या तरी झाडाखाली किंवा झोपडीमध्ये जारण केलं जातं, ब्लॅक मॅजिक केली जाते आणि अख्खी फॅमिली उद्ध्वस्त होते, माणूस सैरभैर होतो. अशा गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे एखाद्या माणसाला भेटल्यानंतर आपल्याला उगाचच अनकम्फर्टेबल वाटतं किंवा एखाद्या जागी गेल्यानंतर खूप चांगलं वाटायला लागतं. ह्या सगळ्या ज्या चांगल्या आणि वाईट एनर्जीज आहेत त्या व्यक्तीमध्ये सुद्धा असतात, जागांमध्ये सुद्धा असतात. तर या व्यक्ती त्या या सगळ्या कन्फ्युजनचं उत्तर प्रत्येकानं आपापलं वैयक्तिक शोधायचं असतं. तर या सगळ्यांबद्दल विचार करायला लावणारा असा हा आमचा जारण चित्रपट आहे आणि तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघावा असा झालेला आहे. आणि हा चित्रपट एकत्र कुटुंबाने बघितल्यानंतर एक वेगळेच दरवाजे तुमच्यासाठी उघडतील याची मला खात्री आहे. या चित्रपटाची कास्ट अमृता सुभाष, अनिता दाते, मी आहे, आणखीन सगळी महत्वाची लोक ज्यांनी आपलं कौशल्य अभिनयातलं प्रूव्ह केलेलं आहे. आणि माझा अतिशय आवडता कादंबरीकार ऋषिकेश गुप्ते याचा हा 3रा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये ही हॅज अराइव्हड ॲज अ डायरेक्टर असं मी छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अमोल भगत नावाचा जो माझा मित्र आहे त्याने हा पहिला चित्रपट प्रोड्यूस केलेला आहे आणि इतका दणदणीत प्रोड्यूस केलेला आहे की या चित्रपटाचा मी एक छोटासा भाग आहे याचा मला खूप आनंद होतो. 5 तारखेला तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, 6 तारखेला बघा, 7 तारखेला बघा, 8 तारखेला बघा. 8 तारखेपर्यंत तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा. 9 पासून फिल्म पळायला लागेल. तुमच्या साथीची आवश्यकता आहे, तुमच्या कोऑपरेशनची आवश्यकता आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी अमृता सुभाष, मी अनिता दाते. आम्हा दोघींची जारण ही फिल्म येते आहे आणि मला असं वाटतं जारण ही अनेक अप्रतिम कलाकारांनी एकत्र येऊन केलेली फिल्म आहे. म्हणजे नुसते पडद्यावरचे कलाकार नाही तर आमचे तंत्रज्ञ आणि आमची संपूर्ण टीम इतकी अप्रतिम आहे की ती फिल्म आम्हा सगळ्यांनाच, म्हणजे आपण एक म्हणतो ब्लॅक मॅजिक, पण हे व्हाईट मॅजिक ठरणार आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांची भरभराट तर करून देणारच आहे. पण जे प्रेक्षक 5 जूनला थिएटरमध्ये फिल्म बघायला येतील त्यांना पण एक खूप वेगळा आणि अनोखा अनुभव देऊन जाणार आहे असं मला वाटतं. आणि हा भयपट जरी असला तरी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येऊन हा भयपट पाहू शकता. तेव्हा 5 तारखेला हा चित्रपटगृहातच जाऊन बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. नाहीतर नमस्कार. येत्या 5 जूनला आमचा जारण नावाचा सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमधून रिलीज होत आहे. तुम्ही हा सिनेमा आवर्जून बघावा. खूप मेहनतीने आणि खूप वेगळ्या पद्धतीने हा सिनेमा आम्ही तयार केलेला आहे. या सिनेमाचे निर्माते आहेत अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी. या सिनेमाचं छायाचित्रण केलेलं आहे मिलिंद जोग यांनी. संगीत आणि पार्श्वसंगीत दिलेलं आहे AV प्रफुल्लचंद्र यांनी
संकलन अभिजित देशपांडे यांचं आहे, लेखन आणि दिग्दर्शन मी केलेलं आहे. जारण या नावाचा सिनेमा आहे. जारणचा अर्थ होतो काळी जादू. जारण मारण हा शब्द तुम्हाला माहीत असेल. जारण मारण म्हणजेच काळ्या जादूने एखाद्याचं अहित करणं किंवा एखाद्याचं वाईट करणं. तर जारण, करणी, चेटूक या सर्व संकल्पना आपण सगळ्यांनीच आपल्या सभोवताली पाहिलेल्या असतील. या संकल्पनेभोवती हा सिनेमा फिरतो, त्यातून भयनिर्मिती करतो. ही एका कुटुंबाची कथा आहे, ज्या कुटुंबातल्या एका तरुण मुलीवर हे जारण झालेलं आहे तिच्या लहानपणी, आणि ते जारण तिचा पूर्ण पिछा आयुष्यभर कसं पुरवतं याची ही कथा आहे. एका संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहण्याजोगा हा भयपट आहे. आजवर तुम्ही आनंदाचे, हसण्याचे, दुःखाचे चित्रपट सोबत पाहिलेले आहेत, पण आजवर कधीही भीतीचा चित्रपट सोबत पाहावा असं तुम्ही केलेलं नसेल. पण हा चित्रपट असा भयपट आहे जो अख्ख्या कुटुंबाने सोबत पाहायचा आहे. तर येत्या 5 तारखेला जारण नावाचा आमचा सिनेमा तुम्ही जरूर पहा. धन्यवाद.